आणि प्रेम झाल्यावर तो विरह सहनच होत नाही. ज्याला ज्याला याच्यासोबत प्रेम झालंय, कशासोबत बोला ना, तंबाखू सोबत, त्यानं फक्त 3 तास तंबाखू न खाता जगून दाखवा. लक्षात येतंय? 3 तास जर नाही भेटली, 2 किलोमीटरवर माणूस असला तरी ते तिकडे चलत जाण्याची तयारी असते त्याची. काय झाला त्याला त्याचा बोला ना. बरं 3 किलोमीटर चलत जावं आणि त्याची माझी भेट व्हावं, तुम्हाला कळलं का नाही? आणि त्यांनी म्हणा महाराज आहे का, मी म्हणावं नाही. त्याला असं वाटतं याला मारूनच टाकावं. कुणाला? मला. का? तर काय झालाय त्याचा विरह झालाय, विरह. इतका विरह खऱ्या अर्थानं भगवंताच्या बाबतीमध्ये एवढं प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. इतकं जर प्रेम निर्माण झालं, मला वाटतं हेच प्रेम निर्माण व्हावं म्हणून आज कान्होबाराय म्हणतात, करोनी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास आणि थोर करोनिया आस. मी फार मोठी आशा माझ्या अंतःकरणामध्ये घेऊन आलोय, दान मागण्याकरता आलोय. या आशेची पूर्तता तुम्ही करा. की काय पूर्तता करा? चिंतन बरोबर, चिंतन समाई, चिंतन समाई, चिंतन समाई, चिंतन समाई, चिंतन समाई, चिंतन समाई, चिंतन अनुदान मागाया, अनुदान मागाया, अनुदान मागाया, अनुदान मागाया, अनुदान मागाया, अनुदान मागाया, अनुदान करोनी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास, थोर करोनिया आस. तिसऱ्या चरणातली जी मागणी आहे ती फार महत्वाची आहे. चिंतन समयी आणि सेवा आपलीच देई. ज्यावेळेस मी चिंतन करायला बसल त्यावेळेस माझ्या अंतःकरणामध्ये मल, विक्षेप आणि आवरण या तिन्ही घटना परत घडल्या नाही पाहिजे. सेवा आपुलीच देई. हा, हे करताना हे मनामध्ये अजिबात क्लेश नाही. तुका म्हणे भेदाभेद गेला आणि गेला वाद खंडोनी अशी अवस्था झाली पाहिजे. चिंतन करता बघा, तुम्ही 2 मिनिटं जरी माळ घेऊन बसले ना, अर्धा तास तुमच्या मनात काहीच येणार नाही. आणि माळ घेऊन बसले, 10-5 मणी वर वडले, तुमचं लक्ष माझ्याकडं की तुमच्या मनात दुसरे विचार यायला सुरू होतात. विश्वास नसल घरी गेल्यावर करून बघा. चिंतनाला बसलं की मनामध्ये विकल्प निर्माण होतात, विकल्प. आणि आज कान्होबाराय म्हणतात हे चिंतनाला बसल्यावर ते विकल्प माझ्या अंतःकरणामध्ये आलेच नाही पाहिजे. कारण हे विकल्प आता पाठीमागं बरीच बडबड झाली याच्यावर आपल्या, आहे का नाही? यानं चांगल्या चांगल्याला तुम्हाला सोडलं नाही म्हणलं, तुम्हाला इतकं विकल्प बेकार असतो. अहो विकल्पानं लक्ष्मणासारख्याला सोडलं नाही बाबा. विकल्पानं सीते जगत जननी सीता माता तिला सुद्धा सोडलं नाही कुणी. बोला की विकल्प विकल्प. ते भावार्थ रामायणातला एक छोटासा प्रसंग आहे. लक्ष्मण भैया, सीता माता आणि रामप्रभू वनवासाला निघाले. आणि वनवासाला जात असताना एक अशी जागा त्यांना लागली जाताना
की त्या जागेवर गेल्यावर लक्ष्मण भैया त्या जाग्यात प्रवेश झाला की लक्ष्मण भैयाच्या मनात विचार आला. ते म्हणले हे रामाला वनवास आहे, सीता त्यांची बायको आहे, ती त्यांच्यासोबत आली, योग्य आहे म्हणले, पण मी कशामुळं मधीच आलो असून कबाब मी हड्डी. लक्षात येते ना तुम्हाला कोण म्हणतंय असं? लक्ष्मण भैया. पण सीतेच्याही मनात असाच विकल्प आला, आम्ही दोघं नवरा बायको आहेत, माझ्या नवऱ्याला वनवास आहे, मी त्यांच्या अर्धांगिनी, मी सावली म्हणून उभा राहणं माझा अधिकार आहे, मी यांच्या बरोबर आले, बरोबर आहे, पण हे आमच्यासोबत काय आला असं? कोण? लक्ष्मण भैया. काय आला मनात? विकल्प. हे विकल्प इतका बेकार आहे बरं. आणि मग ते टप्पा पार केला. आता का आला हा थोडीशी कथा वेगळी, पण ते सांगतो तुम्हाला. ते टप्पा पार झाल्यावर हे दोघं भानावर आले आणि मग रामप्रभूला विचारू लागले, प्रभू माझ्या मनात असं आलं. लक्ष्मण भैया म्हणतात. तेवढ्याच सीता माता म्हणते, हो मला बी असंच वाटलं, काय कारण आहे याचं सांगा. आणि मग रामप्रभू म्हणले, अरे ज्या जागेवरून आपण आलो ती जागा जरा बाद होती. म्हणले बाद म्हणजे? म्हणले या जाग्यावर पहिले सुंद आणि उपसुंद नावाचे दोन राक्षस, हे दोघं भाऊ एवढे एकमेकावर प्रेम करत होते, एकमेकाला सोडून घास खात नव्हते, पण थैमान घातलं आणि यांना मारण्यासाठी भगवंतानं एक मोहिनीचं रूप धारण केलं. तिचं नाव आहे तिलोत्तमा. ते रामायणामध्ये ओवी ना, देखो नि तिलोत्तमा उत्तम वधू, सुंद उपसुंद दोघे बंधू, असं आहे बरं. आणि मग ते हे दोघं भाऊ आणि तिला पाहिल्यावर सुंद उपसुंदाला म्हणतो, उपसुंदा तुला कसं काय म्हणले वहिनी, शोभून दिसल का नाही? तुम्ही ऐकतायत का? पडला थोडं. ते उपसुंद म्हणतो, दादा तुझं झालेलं आहे राव, तुलाच कशी दिसल. आणि एवढ्यावरच पुन्हा त्यांच्या डोक्यात खटकी भरली, दोघाचं भांडण झालं आणि त्यांचं युद्ध होऊन ते रक्त तिथं पडलं, ती जागा दूषित झाली आणि त्याचा परिणाम, त्याचा इफेक्ट कुणावर झाला? बोला ना, लक्ष्मण भैयावर आणि सीतामातेवर. याला म्हणतात विकल्प. हा, आणि आज कानोबाराय म्हणतात, हा चिंतन करताना माझ्या अंतःकरणामध्ये हा विकल्प अजिबात आला नाही पाहिजे. तुझ्याबद्दल एक क्षण सुद्धा शिंक जांभळी खोकला आणि एवढा वेळ वाया गेला, एवढी सुद्धा तेवढं सुद्धा आमच्या जीवनामध्ये झालं नाही पाहिजे. काय या संत परंपरेचं एवढी निकड आहे भगवंताविषयी. मोठमोठाले उदाहरण दिलेत, कन्या सासुऱ्याची आणि बटाटवडे तळोनी खाय, असं आहे का? मागे परतवणी पाहे, हे उदाहरण आहेत. कन्या सासराला निघाली, कुठं निघाली तर कुणीकडे पाहती? बोला ना, मागं वळून पाहते. का तर माहेराविषयी तिच्या अंतःकरणामध्ये काय प्रेम आहे. इतकं प्रेम की त्या प्रेमाला बघा, दिवाळीचा सण असं तोंडावर यावं बाबा, आणि मग तिच्या अंतःकरणातली निकड बघावी. दिवाळीच्या मुळा लेकी असावली, पाहत से वाटुली माहेराची, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा तसा दिवाळीचा सण तोंडावर आल्यावर त्या मुलीच्या अंतःकरणामध्ये जी निकड आहे, तितकी निकड म्हणले माझी तुझ्याबद्दल राहायला पाहिजे. याच्याही पेक्षा पुढचं उदाहरण दिलं, चुकलिया माय. लेकराची आणि आईची ताटातूट झाल्यावर जसं दोघालाही करमत नाही, तसं चिंतनाच्या समयी तितकं प्रेम माझं तुझ्याबद्दल निर्माण व्हावं. याच्याही पेक्षा शेवटचं उदाहरण, त्याच्या पुढे उदाहरणच बसत नाही, त्याच अभंगातलं कन्या सासुऱ्याशी जाय, त्याचा शेवट काय? जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका तळमळी. मला वाटतं या उदाहरणाच्या पुढं जगामध्ये दुसरं उदाहरण बसूच शकत नाही.